तर लोक म्हणत यात ह्याच तामिनीच्या गाठात आहे ना भूतख्यात दिसत यात. आणि आम्ही त्याच गाठातून एवढ्या रातचं चाललो होतो आणि गाठाच्या मधोमधच आमची गाडी थांबली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना हद्दच झाली, कारण की मी आज चक्क रातच्या 12:30 वाजता आंघोळ केली. आणि ते बी कायमुळं तर दाजीने मला कॉल केलता आणि म्हणले होते रातच्या 3 वाजता आपल्याला निघायचंय. म्हणून मी रातच्या 12ला आंघोळ केली आणि 1 वाजता वैभवला बोलावलं. मैत्री ह्याला म्हणतात, मित्रासाठी दुपारी 1ला बाहेर जायचं असू दे, नाही तर रातच्या 1 वाजता. पोरं नाहीच म्हणत नाही. मग रातच्या 1 वाजता सुनसान रस्त्यावरून जात जात त्यांनी मला माझ्या मावजावाच्या घरी सोडवलं. आणि आता हा पट्टे एकटा माघारी घरी जाणार आहे. मग तुमच्याकडे पण आहे का असं एका शब्दावर येणार मित्र? आज त्यानंतर त्याला ही रील शेअर करून कमेंट मध्ये सांगा. दाजींसोबत आहे ना माझ्या बरोबर माझा मावस भाऊ आणि त्याची फॅमिली पण येणार होती. आणि मी उरकून ह्यांच्या घरी आलोय तरी यांची अजून पण तयारी बाकी होती. आणि मग ह्यांचं उरकल्यावरती आम्ही गाडीत जाऊन बसलो आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही तामिनी घाटाकडे निघालो. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असन की आम्ही नेमकं चाललोय तरी कुठं? ते तर मी तुम्हाला सांगतोच, पण बरीच जण म्हणतात की ह्या तामिनीच्या घाटात भूत आहे. आणि आम्ही पण नेमकी गाडी घाटातच थांबवली होती. आणि ते कायमुळं तर आमच्या गाडीतल्या भूतांमुळं. ही भूतांनीच ते आबारगाबार खात होती आणि थोडं अंतर झालं की लिंबाचा वास घेता घेता उलटी आली असं म्हणत होती. मग तुमच्याकडे आहे का असली भूत? आणि राहिला प्रश्न ह्या तामिनी घाटातल्या भूतांचा, तर आमच्या देवांनी ना महत्वाच्या मोहिमा ह्याच दरी खोऱ्यांमध्ये ना रातच्या अमावस्येच्या पार पाडल्या. आणि आम्ही तेच देवाला पुजणार मावळे म्हणल्यावर आम्हाला कसली भीती. आणि आता पण आम्ही ना त्याच देवांच्या दर्शना करता त्यांनी बांधलेल्या स्वर्गावरती चाललोय. मग कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि भाग 2 बघण्यासाठी फॉलो करून ठेवा.